काळानुरूप मोबाईल ही गरजेची गोष्ट झालेली आहे. जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे आपला मोबाईल आहे. तोच मोबाईल जर हरवला, चोरीला गेला तर आपलं काहीतरी जवळची वस्तू चोरीला गेले याची जाणीव होते. आणि तीच चोरीला गेलेली वस्तू जर आजच्या दिवशी म्हणजेच नववर्षाच्या दिवशी जर मिळाली तर त्याहून आनंद दुसरा कुठलाही नाही. होय, आज मसवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये हरवलेले चोरीला गेलेले मोबाईल आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्या ग्राहकांना परत दिले जात आहेत. यापेक्षा दुसरं मोठं गिफ्ट कोणतंही असू शकत नाही. चला तर जाणून घेऊया हे मोबाईल कधी हरवले होते, कसे सापडले, कुठं सापडले आणि ते मोबाईल धारक सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका मोबाईल त्यांचा कधी हरवला होता आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना मदत कशी मिळाली. प्रथम आमच्या न्यूजच्या वतीने तुम्हाला आणि तुमच्या सर्व स्टाफला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा संपूर्ण पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं मोबाईल आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गोड भेट तुम्ही या जनतेला दिली आहे. याहून दुसरी चांगली भेट असूच शकत नाही. याचा छडा कसा लागला आहे? किती दिवसापूर्वी याची नोंद झालेली होती? नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन. आपण या ठिकाणी जे मोबाईल सर्वजण हे आपण बघत आहात, हे आज आम्ही नवीन वर्ष 2026च्या अनुषंगाने हे मोबाईल सर्व ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेलेले होते, परत गहाळ झालेले होते, अशा सर्व नागरिकांना हे आज रोजी आम्ही हे मोबाईल परत करतोय. जवळपास आम्ही हे 42 मोबाईल 11 लाख रुपये किमतीचे मोबाईल आम्ही नागरिकांना हे परत केलेले आहेत. मी सर्व जनतेला या अनुषंगाने एक माहिती देऊ इच्छितो की मोबाईलच्या या शोधाकरता आमच्या आदरणीय SP सर जे आहेत सातारचे, श्री तुषार दोशी सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, त्याचबरोबर DYSP श्री रणजित सावंत सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनतर्फे तसेच त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक CEIR पोर्टल म्हणून एक गव्हर्नमेंट पोर्टल काम करतं. तर या पोर्टलच्या माध्यमातून ऍक्च्युली आम्ही हे सर्व मोबाईल शोधलेले आहेत. याद्वारे मी माहिती देऊ इच्छितो की ज्याही नागरिकांचा मोबाईल हरवल किंवा तो चोरीस जाईल तर तो त्या अनुषंगाने तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार देणं आवश्यक आहे. ही तक्रार दिल्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने तुमचा IMEI नंबर त्याचबरोबर इतर डाटा हा आम्ही आमच्या ह्या पोर्टलमध्ये आम्ही भरत असतो. या पोर्टलच्या मदतीने आमच्या सायबर टीमच्या मदतीने आणि आमची जी या CEIR पोर्टलची काम करणारी जी पोलीस स्टेशन लेवलची जी टीम आहे ही याच्यावर काम करते आणि याच्यामधून हे सर्व मोबाईल आम्ही शोधलेले आहेत. मी आणखी सांगू इच्छितो की हे संपूर्ण जे मोबाईल चोरीला गेलेले होते हे आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमधून आम्ही हे मोबाईल आणलेले. ते याच्यामधलं विशेष आहे. आणि आम्ही नेहमीच काहीतरी डिटेक्शन किंवा नागरिकांच्या सोबत झालेला एखादा गैरप्रकार त्याच्या अनुषंगाने तात्काळ त्याची दखल घेऊन नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू कसं उमटल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असतो. या अनुषंगाने आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील आम्हाला वारंवार या सूचना असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही ही कामगिरी केलेली आहे. मागे आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही नागरिकांचे मोबाईल परत केलेले होते. मला विशेष या ठिकाणी सांगू वाटतं की 2025 या संपूर्ण सालामध्ये जवळपास आम्ही 92 मोबाईल 28 लाख रुपये किमतीचे मोबाईल आम्ही आजपर्यंत नागरिकांना परत केलेले आहेत. या अनुषंगाने EIR पोर्टलची पोलीस स्टेशनची टीम, ज्याच्यामध्ये आमचे सपकाळ, त्याचबरोबर आमचे DBचे शिरकुळे, त्यानंतर भादुले, मुलानी, त्यानंतर जाधव मॅडम, इंदलकर किंवा आमचे इतर सर्व स्टाफ, त्याचबरोबर मी स्वतः, अशा संपूर्ण जण याच्यामध्ये काम करत असतात. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की असा प्रकार घडला की तात्काळ आमच्याशी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आम्ही तुमचे नक्कीच हरवलेले, चोरीला गेलेले मोबाईल आम्ही शोधून देऊ. धन्यवाद. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल चोरीला गेलेला हा सापडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचा पाठपुरावा करून तो परराज्यातून मिळवणं हे तसं कठीण काम आहे. परंतु मसवड पोलीस प्रशासनाच्या वतीने हे कठीण काम सोपं केलं आहे आणि हे मोबाईल त्या ग्राहकांकडे सुपूर्द केलेले आहेत. आपल्यासोबत ज्यांचा मोबाईल गेला होता ते ग्राहक आहेत. आपला मोबाईल सर्वसाधारणपणे किती दिवसापूर्वी चोरीला गेलता? 10-15 दिवसापूर्वी चोरीला गेला होता. त्याच्यानंतर मी तक्रार दिली साहेबांकडे आणि मला 15 दिवसाच्या आत मोबाईल त्यांनी मला आज दिला. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमचा अविभाज्य घटक म्हणजे तुमचा मोबाईल होता. तुम्हाला काय साहेबांच्या बद्दल किंवा या प्रशासनानं जी कामगिरी केली त्याबद्दल काय सांगायचं? खूप खूप आभार आहे. आणि नवीन वर्षाची आम्हाला त्यांनी गिफ्ट दिली. माझा 54,000चा मोबाईल हरवला होता, तो मला आज त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सतर्कतेमुळे मला मिळवून दिला.
मी त्यांचा आभार आहे. मोबाईलची किंमत ही पण पाहिली जाते, परंतु त्या मोबाईलमध्ये असलेला डाटाही तितकाच महत्वाचा असतो. आपल्यासोबत आणखी एक ग्राहक आहेत, त्यांचाही मोबाईल चोरीला गेलता. तुमचा मोबाईल किती दिवसापूर्वी चोरीला गेलता? एका महिन्यापूर्वी. त्यावेळेस तुम्ही इथं येऊन तक्रार केली की ऑनलाईन केली? नाही, तक्रारी देऊन केली. त्याच्यानंतर तुम्हाला 1 महिन्यानंतर आज मोबाईल मिळाला. तुम्हाला यांच्या कामगिरीबद्दल काय बोलायचं आहे? सतर्क कामगिरी आहे सरांची. धन्यवाद सर. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नेहमीच पोलीस प्रशासन सोडवतं आणि यासारख्या चोरीला गेलेल्या वस्तू त्यांना परत आणून देणं किंवा त्यांच्या ताब्यात देणं, आणि तेही नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक फार मोलाचं आणि मोठं गिफ्ट पोलीस प्रशासनाने आज या म्हसवडकर नागरिकांना दिलं आहे.